शुभ गुरुवार. अच्छाच पे पहुंचा दी. मेट्रो गाइस गाइस मेट्रो गए जिम्बाब्वे. गोला खायचो रे गोला. आपण खाल्लेला कॉलेजच्या टायमाला तेव्हाच खाल्लेला लास्ट. कॉलेजच्या टायमाला लास्ट खाल्ला. इंडिया जिंकलेले अशा प्रकारे गाइस. पीठ चपात्या घेतल्या पीठ काले बाकी काली झाली असेल रे. बघू इकडे बघ तो बर्गर. तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. मजेत राहा दुसरा. तर काही चाललं होतं मंदिरात. शुभ गुरुवार. याने का हवा मारायला घेतले. काय हवा आहे रे डेंजर. सॉरी 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 सॉरी. काले बाकी काली झाली असेल रे. बघू इकडे बघ तो बर्गर. गाईस लय भूक लागले पण ही नाही काय खाऊ शकत. तिचा उपवास आहे. मला तर काहीतरी खायचे भाई. भूक तर लागले. आता बघू काहीतरी खातो. काय खाऊ शकतो मी? काय खाऊ शकतो? आले शॉर्मा गुरुवारी चक्कर देऊ का? व्हेज ना व्हेज शॉर्मा नाही खायचा. व्हेज मोमोज. व्हेज मोमोज चिकन चांगलं लागतं. नॉन व्हेज चांगलं लागतं. मला नाही आवडत व्हेजिटेबल. आता बघू काय खायचं यार. वडापावच खाऊ शकतो मी. पुढे हाँ नहीं हो नहीं तो संभोसे वाला है. संभोसे. भूक तर लागली यार. मी दुपारी जेवलो नाही भाई. आणि आज गुरुवार त्यात मम्मी नाही ना जेवायला नाही बनवलं. मम्मी जेवणला बनवत ना गुरुवार. हा ना घरी उपवास. मम्मी पप्पा तू कुठे जेवतोस दुपारी? जेवतो कधी. आता जेवायला सुरू केला आहे बाबा. भूक लागते बाकी. आई बंद आहे. आई शपथ अजून आली नाही बाई. फोन करतो. फोन करतो. जिंदा हो लेकिन वो बात नहीं है. उद्या मस्त लवकरच निघल बघ. कुठून? कल्याणची. जेवण रे. हा 1 वाजता जेवण घेईल आणि आउट. चुडूना स्टार्टिंग साठी हे क्या आहे? पाणीपुरी. पाणीपुरी या टायमाला लोक पाणीपुरी. याच टायमाला पाणीपुरी खातात पावलट. पाणीपुरी खायची असेल तर कुठं खायचं माहिती का? डोंबिवली बँकेच्या इथं किंग लागते. किंग. मी इकडे नाही खाल्ली. बदलापूरला ना आपल्या वेस्टला बघ तिकडे आतमध्ये. हा खाऊ नाही खाऊ गल्ली ना. मग कुठल्या आतमध्ये? तिकडे कुठं तरी. अरे खाऊ ऐक ना. पाणीपुरी खायची असेल ना डोंबिवली बँक माहिती आहे तुला? आपण नाही कॉलेजच्या कामासाठी जातो
तिथली पाणीपुरी ना किंग. चितल्याच्या तिथली हा चितलीच्याच समोरची गल्ली. तिथं आपलं कल्याणला पण भारी लागते का ती. कुठले आतमध्ये भेटते आतमध्ये. त्या गल्लीत का? नाही गल्ली शॉप्स आहेत ते असे सरळ एकदम स्ट्रेट शॉप आहेत. आपण जिथं उतरतो ना रिक्षा उतरते बघ मेन स्टॉप. हा काय याचं नाव रे मला आठवत नाही. तिथेच आतमध्ये नर्सिंग होम. कसली टेस्टी लागते माहिती ती. बघूया ना फिर. आम्ही तिथेच जातो मस्त खायला. मी नाही ते कल्याणचा अजून काहीच ट्राय नाही केला मी मी फक्त पाणीपुरी आणि तो आपला अक्षय डोसा तो स्कूलच्या हा तो मेंदू वडे भारी लागतात ते. सँडविच इकडचा आल्याशी कुठला? छान लागतो. आपला इथला रे सर्कलचा मेन सर्कलचा बेकार. मला जायचं होतं मला नाही मंदिरात. आवडत काय वडापाव तर बिलकुल भेटत नाही कल्याणमध्ये. कुठं वडापाव भेटतो चांगला. हा तिकडे आतमध्ये साई कुठं माहिती काय एवढं आतमध्ये ना आम्ही त्याची वडापाव खायला गेलो. कुठं? तिकडे नाही का ती अरे सरळ गल्ली आहे बा आतमध्ये एकदम क्रॉस त्या एरियाचा नाही माहिती मला तिकडे. अरे मोमोज पण मस्त भेटतात इकडं आपलं काय मी मंदिरात जाणार होतो आता आता. म्हणजे तुला सोडून नाही मी बघू किती वाजले. आई पाठी कुठे आलेत? अरे पडलाय ते किती वाजता माहिती का 5:30 5:30 झाले आताचे. जाऊ तर मग 6 वाजेपर्यंत. आज गुरुवार आहे मस्तपैकी जाऊ. काल पण गाईज आम्ही मंदिरात गेलो. आज पण जाणार आहे. आमचे नशीब जाम चांगलेत. मस्त टाइम टू टाइम आम्हाला जायला भेटतो मंदिरात. आई भगवान के बंदे हैं हम. आम्ही सकाळी त्या आईला या आईस्क्रीम वाल्याना काय झोपाने नाही. कुठल्या आईस्क्रीम? हे आपला गाड्यावाल्याना हे आलुदा बिलुदा शी काय शी ती हा. आईस्क्रीम वाले ना ते. हा मग अरे हातगाडी नाही का ती गाडीवाले असते ते बोलतोय मी फालुदा ते. हा ती टेम्पो. हा टेम्पो हा. आई झोपा नाही त्यांना झोपा. उन्हाळ्यातच त्यांचा सीझन असतो ना ते. आता कसं गरमी चालू झाली का गोला खायचो रे गोला. आपण खाल्लेला आठवतंय का? कॉलेजच्या टायमाला तेव्हाच खाल्लेला लास्ट. कॉलेजच्या टायमाला लास्ट कॉलेजच्या टायमालाच खाल्लं लास्ट. कोण कोण होतो का आपण? सगळे होतं आपले मित्र मैत्रिणी. गाईज लास्ट हा का म्हणजे कॉलेजच्या म्हणजे आय थिंक तरी दीड वर्ष झाले असेल. दीड 2 वर्ष झाले असतील. जास्त वाटतं जास्त 2-2.5 वर्ष आले असतील. 2.5 वर्ष आले असतील. 2-2.5 वर्ष हा सेकंड इयर 2-2.5 वर्ष आले. गाईज गोला खाल्लेला आम्ही ते पण गरमीत. लय गरमी होती त्या टायमाला. वेरणात होती ही गाडी नव्हती. वेरणात आम्ही खाल्लेला गोला. मित्रमैत्रिणी होते भाई. तिथून अजून ते गोलाला हात नाही लावलं. होईल नशिबात आहे अजून. आपण खाऊ मस्त गोळा आता बघू. गोळा मला आता लय भूक लागले पण मी तुझ्या मुलं काय खाऊ शकत नाही कारण की हिचा उपवास आहे. खा ना तू खा. कसं नको आहे. सकाळी पण मी तशीच गेलेलो म्हणजे काय खाल्ला नाही. चिप्स खाल्ले केळ्यांचे वेफर्स खाल्ले. त्यांनी हे खाल्लं कोणी हा त्यांचं तर सगळं उपवास दोघांचं नाही उपवास त्यांचा. गेलो खाल्ला 12 वाजता आलो बसलो. 12 वाजता झालो हा बसलो आणि 1 वाजता लगेच टिफिन खाल्ला. खिचडी खाल्ली हा आणि लगेच निघायच्या तयारीत. लगेच खाऊ. अरे या चल कोण चल कोणच देणार आहे आज ऑफिस मध्ये. अरे निघता मला वाटतात आता डायरेक्ट कर्जत वाटतं. नाही पोरं होतात मी निघाली चालते घरी. त्यांना सोडत का विजिटला कोण नसतो यार. आज कोणच नाही. ते दोघं पण नाही येत ना मग जाऊ शकतात ती. अरे त्यातला एक मला मी नाही जाणार भाई. मी तर बसणार म्हणजे बस तिथंच. आता कंटाळा करत असेल माहिती का ऊन ताण कंटाळा करत असेल ते पण बोलते कोण जायला. चॅप्टर किती आहेत आता. आम्ही निघालो ना लगेच 1 तासात. त्यांना माहिती आम्ही काय परत यायचं नाही. लगेच 1 तासात गेल्यावर जर उद्या विचारलं काय रे किती वाजता घरी गेलो 8 वाजता गेलो 8:30ला मार संध्याकाळी खोटे. अरे उन्हात ते पण बोलत आयला कोण एवढं उन्हात मारायला जाईल नाही का असं. माणसाचा ह्योच विचार होतो. अरे उन्हात ते जाऊ दे. एक आहे ना आमच्यातला त्याला आता कॉल सेंटरला टाकला ना तो काम करा सांगितलं. ब्रांच आहे ना एसी मस्तपैकी बस ना तू तो पायऱ्या न आणि आमचं चढतो माग शोधत हा कुठे त्याला कॉल करून सांगायला का रे तुला शोधतात आतमध्ये आहे ना.
पण त्याला आतमध्ये काय काटे टॉसत काय समजत बसतच आतमध्ये बाहेरच पळतो निसा बाहेर पळतो. मग मला बोलाल अरे तुम्हारे जैसा ना भगवान का करना चाहिए रे, मेरा भी बिझनेस होगा. मी बोलली भाई मी तिथे जाऊन का बिझनेस मागते का, मला बिझनेस विचित्र आहे. भगवान का करना चाहिए. मला जरा गाडीचे फोटो काढायचे गाईस, म्हणून गाडीला भारी धुतले. हा इकडे आतमध्ये थांब ना. गाडीला भारी. हो तुझा बर्थडे इथंच केलं, सॉरी केक कापलेला इथं. फोटो काढला तिथं कसलं भारी आलं ना वाटत. मला ते फोटो जाम आवडतात. भारी ते फोटो भारी काढले ते. अरे पण तुम्ही प्रॉपर तू ड्रेसिंग नाही मारत, तुझे फोटो असे काढले ना मी. मला काय माहिती बर्थडेला जायचंय ते. केक कापत होतो ना. एकटाच गाडी शिकतो इथं. आम्हाला एकटाच इथं गाडी शिकतो. का बघ मोबाईल. बाय बाय. गाईस जस्ट प्राजक्ताला सोडला. खाली मॅच चालू तुम्ही बघितली. आज फुल जल्लोष. आज इंडिया वर्सेस इंग्लंड आहे. मंदिरातून पण जाऊन आलो. पनीर चिल्ली आणली कारण की आज गुरुवार आहे. मम्मीने जेवायला बनवलं आहे पण माझ्या आवडीचं नाही आहे. सोबत पनीर चिल्ली आणू दे. पनीर चिल्ली आणली मी. मंदिरात जाऊन आलो ते मग घरी झालो. सो गाईस आता भूक तर लागले. चपात्या केल्यात मम्मीने. पीठ चपात्या घेतल्या पीठ. ही पनीर चिल्ली. माझ्या देवाचं सामान. तांब्या कसा लागेल तांब्या. तसंच नको ठेवायला तांब्या. सो देता का तुम्ही जेवायला साहेब. इथं पण मॅच चालू आहे. खाली पण मॅच चालू आहे भाई. आई आज इंडिया जिंकायला पाहिजे. पप्पा मध्ये बाबा एवढं रन झाले. पप्पा 270 गाईज किती ओव्हर झाले. 9 ओव्हर झालेत. 10वी ओव्हर चालू आहे. 10वी ओव्हर चालू आहे ना. 100 किती 19 झालेत काहीतरी. 119 टार्गेट त्याला 270 द्यायलाच पाहिजे आपण. इंग्लंड आहे ती पण बैटिंग टीम है. सो आज मैच देखने के लिए मजा आएगा. मैच देखने के लिए मजा आएगा. तिलक वर्मा ने गाईज निशी जोर घेतले. फीस जोर घेतले. फीस 6 व 6 ही पहिली 6 ही दुसरी 6 ही दुसरी ही तिसरी 6. लय भारी 6 होती रे. किंग रे. वाईट बॉल. गाईज लय मजा येते मॅच बघायला भाई. एवढे इंटरेस्टिंग मॅच आहे भाई. किंग 250 प्लस व्हायलाच पाहिजे भाई. लय जोरलाय. किती झालं रन. 18-19 झालं. त्यांनी 19 रन मारलं. 4 बॉल घ्याला रे. जाऊ तर त्यांनी त्याचं काम केलं भाई. अच्छाच पे पहुंचा दी. मेट्रो हो गया गाइस. मेट्रो हो गया. जिम्बाब्वे गाईस चाललोय आता मंदिरात. चलो मॅच नंतर बघायला येऊ. पहिले मंदिरात जाऊन येऊ. चलो.
अशा प्रकारे गाईस इंडिया जिंकलेले अशा प्रकारे गाईस इंडिया जिंकलेलं आहे अशा प्रकारे. तर गाईस अशा प्रकारे इंडिया मॅच जिंकलेलं आहे. गाईस आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू त्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.